शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवस अधिवेशन पार पडलं। अत्यंत व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मुलाच्या शाही विवाह सोहळ्यास हजेरी लावून वधूवरास शुभाशीर्वाद दिला। सायंकाळच्या या विवाह सोहळ्यामध्ये शनिवारी रात्री जवळपास मध्यरात्री 12-1च्या दरम्यान त्यांनी आपली हजेरी लावली। आणि मुलीचे मामा सर्व आलेल्या पाहुण्यांना निवेदन आहे, स्टेजवर जे येत आहेत स्टेजवर उमरगा लोहारा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांचे चिरंजीव शुभम आणि धाराशिवचे प्राचार्य शेरखाने यांची कन्या डॉक्टर स्नेहा या वधूवराला त्यांनी शुभाशीर्वाद दिले। यावेळी राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि मुलीचे मामा सर्व आलेल्या पाहुण्यांना निवेदन आहे, स्टेजवर जे येत आहेत स्टेजवर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या शिवाजीराव मोरे क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर हा विवाह समारंभ पार पडला। अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी करण्यात आलेली प्रतिकृती सर्वांचं लक्ष यावेळी वेधून घेणारी ठरली होती। सायंकाळी 7च्या सुमारास अक्षता झाल्या। यावेळी माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड, बसव कल्याणचे आमदार शरणू सलगर, मंत्री संदीपा भुमरे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अभिमन्यू पवार, शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, माजी मंत्री बसवराज पाटील, प्राध्यापक सुरेश बिराजदार, केशव उर्फ बाबा पाटील, विक्रम गायकवाड यांच्यासह महाराष्ट्र कर्नाटकातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, जिल्हा धाराशिव, NTV न्यूज मराठी।